नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिलीनं मी तुमचा लाडका सिद्धेश. तर पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. पार्ट 1 खूप कमी म्हणजे 4 मिनिटाचा असेल, कारण की तेव्हा खूप गडबड झाली, मोबाईलची स्पेस भरलेली आणि मला कामावर लवकर निघायचं होतं. सॉरी, भावाकडे लवकर निघायचं होतं. स्वतः मी कपडे घातलेले, भावाकडे गेलो, आरती अटेंड केली. त्याच्यानंतर मग फॅमिलीला थोडासा टाईम दिला, त्यांना भेटलो, सगळ्यांना विचारपूस वगैरे आमची झाली. त्याच्यानंतर आरती अटेंड मला करायला भेटली. शेवटच्या दिवशीची आरती मी केली अटेंड, म्हणजे माझ्या हाताने आरती झाली. त्याचं मला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच भाई संतोष भाऊ, तुमचं मनापासून आभार की मला ती आरती करायला भेटली. शेवटची श्रींची आरती माझ्या हाती झाली, ती मला खूप बरं वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो थोडंसं खायला. मग त्यानंतर मग बाहेर जाऊन आलो, थोडंसं खाल्लं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग विचार चाललेला की शेवटचा दिवस होता, तर लाईनीला गणपती असतात. स्वतः तो बोलला बघूया का, म्हणजे ठीक आहे, म्हणजे चला आलो तर बघून जाऊया. मग त्याच्यानंतर मग आम्ही गेलो लाईन बघायला. लाईन वगैरे बघून आलो मस्तपैकी. आणि लाईन म्हणजे मेन पाच गणपतीची लाईन नाही भेटली, पण नातूबाग, म्हणजे तुम्ही पुण्या साईडला राहत असेल तर तुम्हाला माहिती पडेल की नातूबाग इथून जे डेकोरेशन बघायला भेटत होते, ते डेकोरेशन आणि काही मूर्त्या लाईनीला चाललेल्या ते बघितलं, थोडंसं एन्जॉय केलं. शिवाजीनगरला गेलो, मग तिकडे मग थोडंसं खाल्लं आम्ही, भूक लागली होती, कारण की मी घरी जेवण बनवलं होतं. मग त्याला सांगितलं थोडंसं काहीतरी खावं, मग तिकडे थोडंसं काहीतरी खाल्लं आम्ही. आणि खाऊन झाल्यानंतर मग रिटर्न घरचा रस्ता धरला. मग येताना आम्ही बरोबर आलो गाडीवरून. येताना उशीर झाला एक, त्या टायमाला खूप उशीर झाला, 12-12:30 वाजून गेले. आणि मग घरी आलो, त्याला सोडलं त्या घराकडे. नंतर मी माझ्या घरी आलो. तर दुसऱ्या दिवशी गोष्ट अशी झाली की दुसऱ्या दिवशी होता विसर्जनाचा दिवस. सो तर मग मी पहाटे उठलो, मोबाईल रात्री चार्जिंगला लावायला विसरलो. रात्री आल्यामुळे झोप लागली होती, जेवलो तो मस्तपैकी. स्वतः झोपलो, मोबाईल चार्जिंगला लावायला विसरलो. आणि त्याच्यानंतर सकाळी पहाटे उठलो, तसाच मोबाईल ठेवला घरी. आणि विचार पण नाही केलं की ब्लॉग बनवायचे, कारण की थोडंसं स्पेसचा इश्यू होता. तर त्यामुळे मी काय केलं, उठून कामाला गेलो फ्रेश होऊन. आणि त्याच्यानंतर मग कामावर गेलो, तिकडे थोडं काम वगैरे केलं. आणि नंतर मग हौदाकडे काम होतं आमचं. मग माहिती पडलं की हौदा साईडला दुसरी माणसं लावलेत, तर आम्ही मग त्यांना मदत करायला लागलो. मग आमचं मग काम झालं, थोडं मग नाश्ता मागवला, नाश्ता खाल्ला आम्ही. त्यानंतर थोडंसं फिरलो वगैरे. नंतर मग संध्याकाळपर्यंत कामच चालू होतं, असं मूर्ती वगैरे हे पास करणं, इकडे तिकडे देणं. आणि त्याच्यानंतर मग काय झालं, त्याच्यानंतर असं झालं की संध्याकाळ होत चाललेली. मग त्याच्यानंतर मग तो गणपती दुसरीकडे विसर्जन करायला आम्हाला जायचं होतं. सो तर मग मी माझ्या कामातल्या 2 जणांबरोबर मोठी गाडी घेऊन, आणि अजून एक छोटी गाडी होती, ते 2 जण पकडून अशा आम्ही टोटल 5 जणं निघालो. मग थोडं आम्हाला खायला दिलं. आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही तिकडेच जेवा. म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी बिर्याणी मागवलेली. सो तर बिर्याणी घेऊन गेलो तिकडे. मग गणपती विसर्जन केले. आणि त्याच्यानंतर मग झाल्यानंतर मग हातपाय धुवून फ्रेश होऊन मग हे केलं, रस्त्याच्या कडेला गाडी लावली. आणि त्याच्यानंतर खायला बसलो. तर तेवढ्यात मग कोणत्या त्या अधिकाऱ्याची गाडी आली ती. त्या अधिकारी बोलला की काय रस्त्याच्या मधोमध लावली, असं म्हणजे कोपऱ्याला लावली, असं नका लावू, तिकडे असून तिकडून पटकन निघून जावं, दुसरीकडे जावं. बोललं ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही म्हणलं जेवूया थोडंसं, मग निघूया. जेवायला बसलो तेवढं नुकतं पोलिसाची गाडी आली. तर ते पण बोलले काय चाललं इकडे. आम्ही बोललो काय नाही, आम्ही जेवायला बसलो, आत्ताच कामावरून आलो, जेवायला बसलो. ते बोलले असं अलाउड नाही, म्हणजे की रस्त्याच्या कडेला तुम्ही अशा प्रकारे थांबलेत ना, तर तिकडे थांबू नका. ते विचित्र वाटतं की काय तुम्ही ड्रिंक करता ते काय करता ते. पण आम्ही सरळ सांगितलं की हे बघा पिशवी आहे, बघा तुम्ही बघून घ्या. आणि त्यानंतर ते बोलले ठीक आहे, लवकर जेवा आणि लवकर निघा. आम्ही बोललो तिकडून मग निघतो आम्ही. त्याच्यानंतर मग गाडी घेऊन निघालो आम्ही आमच्या कामावर. आणि कामावर आल्यानंतर मग आम्हाला यायचं होतं ॲक्च्युली सकाळी 5 वाजता, पण 5 वाजता काय जमलं नाही आम्हाला यायला. त्याच्यानंतर मग काय केलं, आम्ही निघालो, 11-11:30 गेलो बरोबर. विसर्जन वगैरे झालं आणि 1:30 वाजता डॉट रिटर्न आलो आम्ही. रस्त्याने जाताना खूप मिरवणुका होत्या. आमची गाडी एक 10-15 मिनटासाठी अडकलेली मधोमधच. जागोजागी साऊंड आहे, साहजिक येते, रस्त्यावर साऊंड होते. तर तिकडे जायला रस्ता नव्हता. मग थोडंफार अडकलेलो. मग थोडंफार गाडीमध्येच नाश्ता वगैरे एन्जॉय केलं थोडंसं. आणि त्याच्यानंतर मग 1:30 वाजता रिटर्न आलो. त्याच्यानंतर मग पोरं थकलेली जेवण वगैरे. आणि त्याच्यानंतर ते बोलले की मिरवणुका बघायला जायला. म्हणजे माझ्या ताकद नाही आहे, तुम्ही जाऊ नाही पाहिजे तर तुम्ही. त्यानंतर ते लोक गेले. ते लोक बोलले चल येणार जर जाऊया. म्हणलं नको, मला जमणार नाही. त्यानंतर मग काय हे लोक निघाले पुढे की आम्ही जाऊन बघून. म्हणलं ठीक आहे, तुम्ही बघून या. मला लागली झोप, मी झोपतो, खूप भयंकर झोप लागली, कारण की सकाळची झोप पूर्ण झाली माझी. मग त्यानंतर हे लोक बघून बोलले की तू नाही जात तर आम्ही पण नाही जाते. म्हणलं ठीक आहे. मग समोरच एक मंडळ होतं. त्या मंडळाच्या
मांडव टाकले त्यांनी गणपतीचं. मग त्या मांडवात जाऊन ते लोक झोपले, कारण की गाडी झोपायला जागा नव्हती. आणि मग ते लोकांनी चप्पल काढले ट्रकमध्येच आपल्या गाडीमध्ये आणि ते लोक मांडवात जाऊन झोपले. आणि नंतर मला झोप नाही लागत होती, कारण की तिकडे मच्छर खूप चावले. स्वतः त्यांना सांगितलं मी की मला जमणार नाही, मी निघतो, मला झोप नाही येते आणि मला बाहेर फिरू पण नाही वाटत, मला भयंकर झोप आली. त्यानंतर मला लक्षात पण नव्हतं की मला ॲटलिस्ट एक ऑटो किंवा रिक्षा किंवा काय भेटेल जवळपास असं. सो तर मी माझ्या कामापासून जे चालत निघालो ते थेट घरापर्यंत चालत आलो. मला कमीत कमी येताच मला 1 तास लागला मला यायला, कारण की रस्त्यावर एवढी गर्दी होती. मिरवणुका रात्रीच्या थांबवलेल्या, ते बघत रस्त्याच्या इकडून तिकडून रस्ता शोधत पोचलो. घरी आलो आणि मी पोचलो किती वाजता, 3 सव्वा 3ला निघालेलो मी तिकडून कामावरून. एकटा चालत आलो जो डायरेक्ट घरी बरोबर 4 सव्वा 4ला टच झालो. त्याच्यानंतर हातपाय धुतले, कपडे होते तसे टाकले ते, आणि त्याच्यानंतर जे झोपलो ते डायरेक्ट मी रविवारी संध्याकाळी किती वाजता 5:30 6 वाजता उठलो डॉट. त्याच्यानंतर उठलो आणि बघतो तर मला दिवस निघून गेला, पूर्ण संध्याकाळ झाली. भावाला फोन केला आणि भावाला विचारलं किती वाजले, तर बोलतो संध्याकाळी 6 7:30 झाले. आणि त्याच्यानंतर मग काय निघालो मी. भावाला म्हटलं मला भेट जरा, मला भूक लागली, सकाळपासून खाल्ल्याने मी आत्ता उठले. ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे केली, दिवाबत्ती केली, झाड मारला. आणि त्याच्यानंतर मग भावाला भेटायला गेलो. मग आम्ही जाऊन तिकडे थोडंसं खाल्लं वगैरे, टाईमपास वगैरे असं काहीतरी खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग बोलत त्याला सांगितलं किस्सा काय झालं माझ्यावर, कसं गेलं दिवस असा. आणि त्याच्यानंतर त्याला भेटून मग रिटर्न घरी आलो. आणि त्याच्यानंतर मी मला ब्लॉग एडिट करत बसूया, पण काय तेवढा स्पेस नव्हती मोबाईलमध्ये आणि जागा पण नव्हती. सो तर मी म्हटलं मला आता थोडी स्पेस कमी करतो आणि मग करतो एडिट. सो तर मग आता हा ब्लॉग असा झाला की अर्धा होता तो, हा सेकंड पार्ट आहे. सो तर आता तुम्हाला सांगितलं कसं काय झालं. सो तर ठीक होतं. काही लोकांचे मेसेज पण येऊन गेले, पण त्या टायमाला असं झालं, अजून एक मुद्दा, त्या टायमाला असं झालं की मी आलो ना तेव्हा मोबाईलमध्ये हॅक झाला आय थिंक सो. कारण की मी जेव्हा नेटवर्क चालू करतो, वायफाय चालू नव्हतं, तेव्हा मोबाईलचं नेटवर्क पकडत नव्हतं. आणि एक अकाउंट चालू केलं तर इंस्टाग्रामचं, तर ते डायरेक्ट लॉगआउटचं ऑप्शन येत होतं त्याला, लॉगआउट किंवा सगळेच अकाउंट लॉगआउट. सो तर मी थोडं कन्फ्यूज झालो. मग तो काही ॲप्स होते ते डिलीट केले. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी वायफायवाला होता त्याला मेसेज केला आणि त्याला सांगितलं भाई ये तर वायफाय बंद आहे, काहीतरी कर. मग त्यांनी सांगितलं की थोडा वेळ लागेल. मग असं करत 4-5 तास झाले, म्हणजे पूर्ण दिवस गेला तो, पण काय चालू नाही झाला. त्यामुळे पण ब्लॉग टाकता नाही आला मला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेतली आणि त्याला मी खास करून सांगितलं की मी थांबलो बाबा ये. तो बोलला 1 तासानंतर चालू होईल, तो पण नाही झालं. मग त्यानंतर त्याला फोन केला आणि तो स्वतः आला आणि त्याच्यानंतर त्यांनी सेटअप करून दिला आणि मग आत्ता वायफाय झाला चालू. सो तर आता व्हिडिओ मी टाकला, पहिला पार्ट टाकला आहे मी, झाला काल हे चालू, वायफाय चालू. सो आता आज टाकतो मी दुसरा पार्ट. सो तर असाच व्हिडिओ बघत राहा आणि काय घडते ते पाहत राहा. मी तुम्हाला असंच सांगत राहील काय झालं माझ्याबद्दल, म्हणजे मी काय केलं आज असं डेली ब्लॉगमध्ये. सो तर व्हिडिओ पाहत राहा, असेच प्रेम देत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला.